मित्रसोनी नमस्कार. अनेक जण सांगतस किंवा अभ्यासात मन लागत नाही, अभ्यास होत नाही. अभ्यास करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमले सोबत ठेवायला पाहिजे. त्यांना तुमले फायदा उचलायला पाहिजे. त्या महत्त्वाच्या गोष्टी शेतात दखा. अभ्यास करताना पहिली महत्त्वाची गोष्ट असे की मोबाईल अंगे ठेवाना नाही. मोबाईलपासून दूर राहावं किंवा मोबाईल स्विच ऑफ करेल ठेवाना. मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अभ्यास करताना दुसऱ्या गोष्टी मन माल्या नाही. अभ्यास करणार नाही तर मग माय काय करा नाही, बाप काय करा ना, भाऊ काय करा ना, मित्र काय करा ना. अभ्यास करताना एकच गोष्टीवर फोकस करा, दुसऱ्या गोष्टी मन माल्या ना नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवानं की एखादी पाणी नाही बॉटल वगैरे थंड पाणी सोबत ठेवानं आणि त्यांना वापर अभ्यास करताना कराना. चौथा महत्त्वाची गोष्ट आहे मित्रसोनी, फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष देवानं, इतर गोष्टीवर तुम्ही लक्ष देवानं नाही. अभ्यास करता तुम्हाला लक्ष काय, त्या लक्षावर फोकस करा ना. अभ्यास करताना सगळा सामान, सगळी वस्तू का टेबलवर जे वस्तू टेबल तडे लई ठेवानं, नाही ते चालना पेन लेवाले, चालना इरेजर लेवाले, चालना शॉर्पनर लेवाले, त्यांना मग अर्ध ध्यान चालणं जास्त. सहावी महत्त्वाची गोष्ट से एकच ठिकाणी बठी लावानं, घरी घरी उठाने जागा बदलावाने आणि अभ्यास करताना मित्रसोनी सर्वात महत्त्वाचा विषय जो पॉईंट आहे तो आहे अभ्यास करताना एक टाइम टेबल बनावणं. ते टाइम टेबल फॉलो करानं. मराठी अर्धा घंटा, इंग्लिश अर्धा घंटा इतिहास वगैरे या गोष्टी तुम्ही या ठेवणं. टाइम टेबलनुसार अभ्यास करा ना. पुढला जो महत्त्वाचा विषय तो आहे की अभ्यास करताना ग्रुप बनावना. चांगला मित्रसना ग्रुप बनावना. त्या ग्रुपमा डिस्कशन कराना, चर्चा करानी आणि चर्चा करीसनी अभ्यास कराना. म्हणजे तुमले जास्त टाईम याद राहील. चर्चा करताना प्रॉब्लेम समजतील, समस्या काय त्या समस्या आपल्या ध्यानमा येतील. आणि अभ्यास करताना सकारात्मक सोच ठेवानी. सकारात्मक सोच खूप महत्त्वानी. नाही ते पास होसू का, फेल होसू का, कितला मार्क भेटतील, आव विचार सोडी देवाना. अभ्यास करताना सकारात्मक सोच नजरिया तुमले ठेवना पडी आणि त्यानुसार मित्रसोनी अभ्यास करना पडी. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय सकाळी लवकर उठाना. अभ्यास करताना 4 वाजता 4:30 5ला एक टाईम तुम्ही बनाय ठेवा ना, कारण सकाळी फ्रेश मूडमा चांगला अभ्यास होस. संध्याकाळी तुम्ही लवकर झोपी घ्यात वगैरे किंवा संध्याकाळी वाचत तुम्ही रात्री विसरू जाशात, पण सकाळी तुम्हाला लवकर याद राहायचे. सकाळी एकदम मूड फ्रेश राहत, आपलं वातावरण बी चांगलं राहस. तो सकाळी या पद्धतीमा लवकर उठीने अभ्यास करा ना. एक जजनं इंटरव्ह्यू ऐका होता, तर जजनं सांगतो की मी अजून बी रिटायरमेंट नंतर 5 वाजता उठस म्हणे. आणि शेवटला महत्त्वाचा विषय तो बिना शर्मावून नाही. एक्सपर्ट होतील, शिक्षक होतील, त्यातले तुम्ही विचारत राहा ना, सल्ला मसला करा ना. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ऐकाबद्दल धन्यवाद मित्र.